आता तुम्ही बघत आहात याला छानपैकी मस्तपैकी पाणी सुटलेलं आहे. याच्यात फक्त गूळ आणि भोपळा टाकलेला होता. आपण पाणी टाकलेलंच नव्हतं. त्याला आपोआप पाणी सुटतं कारण की भोपळा पाणीच असतो. छानपैकी मस्तपैकी शिजत आलेलं आहे. मस्तपैकी वाफेवर मस्तपैकी आता ठेवून द्यायचं आपण. एकदा ट्राय करून बघा सर्वांनी, ज्याला आवडत असेल त्यांनी, आणि ज्याला नाही आवडत त्यांनी सुद्धा ट्राय करून बघा. न आवडणारे पण बोट चाटत खाते. याच्यात मस्तपैकी विलायची, खसखस हे थोड्या वेळाने टाकायचं. याला 5-10 मिनटं चांगलं शिजू द्यायचं. 15 ते 20 मिनटं शिजू द्यायचं.